आज दिनांक 3 एप्रिल. जगाच्या आणि भारताच्या पटलावर या दिवशी अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत आणि त्यांची नोंद इतिहासात घेण्यात आली आहे. त्या जाणून घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही बघताय वृत्तम मराठी दिनविशेष. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू रायगड किल्ल्यात 3 एप्रिल 1680 रोजी झाला. हिंदू हृदय सम्राट शिवाजी महाराज हे हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि पहिले छत्रपती होते. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाशी त्यांच्या कारकिर्दीत अनेक वेळेला युद्ध केलं. त्यांचं संपूर्ण जीवन धर्मरक्षणासाठी समर्पित होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना गनिमी युद्ध आणि भारतीय नौदलाचं जनक देखील मानलं जातं. जेव्हा हिंदूंवरती संकट कोसळलं तेव्हा शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी विजापूरवर हल्ला केला आणि कुशल रणनीती आणि गनिमी युद्धानं विजापूरचे 4 किल्ले ताब्यात घेतले. पुढे शिवाजी महाराजांचा वाढत जाणारा पराक्रम बघितल्यानंतर, युद्धातल्या कुशल रणनीतीबाबत ऐकल्यानंतर औरंगजेब घाबरला आणि त्याने शिवाजी महाराजांना तहाच्या चर्चेसाठी आग्रा इथं बोलवलं. त्यानंतर औरंगजेबानं कपट्यानं शिवाजी महाराजांना बंदीवान बनवलं, पण तो त्यांना जास्त काळ आपल्या ताब्यात ठेवू शकला नाही. शिवाजी महाराज आपल्या बुद्धिचातुर्याचा आणि गनिमी युद्धाचा वापर करून मुघलांच्या तुरुंगातून निसटले. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 50व्या वर्षी आपला देह ठेवला. हा दिवस होता हनुमान जयंतीचा. स्वराज्याचं तोरण बांधणाऱ्या आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन हा हिंदवी साम्राज्याला बसलेला एक जबरदस्त धक्का होता. अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना आज त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. 3 एप्रिल 1914 रोजी सॅम माणेकशॉ, ज्यांना सॅम बहादूर म्हणूनही ओळखलं जातं, त्यांचा जन्म पंजाब मधल्या अमृतसर इथे झाला. 1 जानेवारी 1973 रोजी जनरल सॅम माणेकशॉ यांना देशातले पहिले फील्ड मार्शल बनवण्यात आलं. तसेच ते भारताचे 8वे सैन्य प्रमुखही होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1971च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव केला. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी सैन्यानं भारतावर हल्ला केला होता. या हल्ल्याला भारतानं असं प्रत्युत्तर दिलं की 13 दिवसातच पाकिस्तानी सैन्यानं शस्त्र खाली ठेवलं आणि पाकिस्तानच्या 90,000हून अधिक सैनिकांनी आत्मसमर्पण केलं. असं सांगितलं जातं की कोणत्याही युद्धात शस्त्र ठेवणाऱ्या सैनिकांची ही सर्वात मोठी संख्या होती. भारतीय लष्कराच्या या संस्मरणीय विजयाचं श्रेय सॅम माणेकशॉ यांना जातं. इतिहासात थोडं अजून मागे गेलं तर सॅम बहादूर यांच्या शौर्याच्या आणखीन कथा सापडतात. दुसऱ्या महायुद्धात देश गुलाम झाला होता आणि भारतीय सैनिकांनाही ब्रिटिश सैन्यासाठी लढावं लागलं होतं. त्यावेळी सॅम बहादूरही बर्मामध्ये जपानी सैन्याविरुद्ध रणांगणात होते. याच युद्धादरम्यान त्यांच्या शरीरात 7 गोळ्या लागल्या आणि त्यांची जगण्याची शक्यता खूपच कमी झाली होती. मात्र डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून सर्व गोळ्या काढल्या आणि आश्चर्यकारकरित्या सॅम माणेकशॉ यांचे प्राण वाचले. सॅम माणेकशॉ यांना 1942 साली मिलिटरी क्रॉस पुरस्कार, 1968 साली पद्मभूषण तर 1972 साली पद्मविभूषण पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे. गेल्याच वर्षी सॅम बहादूर या माणेकशॉ यांच्यावर आधारित चित्रपटात अभिनेता विकी कौशल याने त्यांची भूमिका वठवली होती. 3 एप्रिल 1781 रोजी श्री स्वामीनारायण यांचा जन्म उत्तर प्रदेशातल्या गोंडा जिल्ह्यातल्या एका गावात झाला. स्वामीनारायण हे योगी आणि तपस्वी होते. त्यांचं लहानपणीचं नाव होतं घनश्याम पांडे. स्वामीनारायण यांनीच स्वामीनारायण पंथाची स्थापना केली. त्यांचे अनुयायी त्यांना कृष्णाचं रूप मानतात. अध्यात्माच्या ओढीनं लहानपणीच त्यांनी गृहत्याग केला आणि देशभ्रमण केलं. त्यानंतर गुजरातमध्ये त्यांनी या संप्रदायाची सुरुवात केली. जगभरातील स्वामीनारायण मंदिरांमध्ये स्वामीनारायणांची पूजा केली जाते. त्यांना अक्षरधाम मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबीमध्ये देशातल्या पहिल्या मंदिराचं उद्घाटन केलंय. हे मंदिर स्वामीनारायण पंथाचं आहे. आज देशभरामध्ये स्वामीनारायण यांची जयंती साजरी होत आहे. 3 एप्रिल 1984 रोजी राकेश शर्मा यांना इस्रो आणि तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत सोयूज T-11 वरून अंतराळ प्रवासासाठी पाठवण्यात आलं होतं. विंग कमांडर राकेश शर्मा हे अंतराळात पाऊल ठेवणारे पहिले भारतीय होते. त्यांनी अंतराळात 7 दिवस 21 तास आणि 40 मिनिटं घालवली. राकेश शर्मा हे 1970 मध्ये भारतीय हवाई दलात पायलट म्हणून रुजू झाले. 1971च्या पाकिस्तान सोबतच्या युद्धात त्यांनी जवळपास 21 वेळेला MiG-21 उडवलं होतं. त्यावेळी राकेश शर्मा यांचं वय 23 वर्षापेक्षाही कमी होतं. 1982 मध्ये 2 डझनहून अधिक लढाऊ वैमानिकांची चाचणी घेतल्यानंतर राकेश शर्मा यांची अंतराळ प्रवासासाठी निवड झाली होती. सोयूज T-11च्या क्रू मेंबर्सशी जेव्हा संयुक्त परिषदेद्वारे अवकाशातून बोलण्यात आलं त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अंतराळात असलेल्या राकेश शर्मा यांच्याशी संवाद साधताना त्यांना विचारलं होतं की अंतराळातून भारत कसा दिसतो. या प्रश्नाला राकेश शर्मा यांनी सारे जहां से अच्छा हिंदू सता हमारा असं अभिमानाने उत्तर दिलं होतं. राकेश शर्मा
हे हिरो ऑफ द सोव्हिएत युनियन हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहेत. याचसोबत त्यांना अशोक चक्रानेही सन्मानित करण्यात आलेला आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरीताई आमोणकर यांचा आज स्मृतिदिन. सखोल चिंतनातून आलेल्या आपल्या हुकुमी आणि दमदार गायनानं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात अढळ स्थान मिळवणाऱ्या गानविदुषी किशोरीताई आमोणकर यांचं 3 एप्रिल 2017 रोजी निधन झालं होतं. भारतीय शास्त्रीय संगीतातल्या सर्वोत्कृष्ट गायकांमध्ये किशोरीताई आमोणकर यांची गणना होते. कंठसंगीतावर वर्षानुवर्ष कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीताईंचं गाणं कसदार होत असे आणि रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत असे. देश परदेशातील अनेक प्रमुख संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी अनेक वर्ष आपली कला सादर करून रसिकांना मोहून टाकलं होतं. स्वरार्थ रमणी रागरस सिद्धांत हा संगीत शास्त्रावरचा ग्रंथ किशोरीताईंनी लिहिला आहे. त्यांच्या सांगीतिक योगदानाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी पुण्यात गान सरस्वती महोत्सव आयोजित केला जातो. संगीत क्षेत्रातल्या योगदानाबद्दल किशोरीताईंना 1985 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1987 साली पद्मभूषण तर 2002 साली पद्मविभूषण हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. अवघा रंग एक झाला, मी माझे मोहितच, जनी जाय पाणीयासी हे त्यांचे अभंग, तसेच मारो प्रणाम ही मीरेची भजनं विशेष लोकप्रिय झाली. जाईन विचारित रानफुला हे श्यामसुंदरा ही हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली किशोरीताईंनी गायलेली गाणी ही विशेष गाजली होती. तर हे होते आजचे अर्थात 3 एप्रिलचे दिनविशेष. रोजच्या दिवसाच्या घडामोडी सांगणारे दिनविशेष तुम्हाला आवडत असतील तर नक्की आमच्या या व्हिडिओ खाली आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि आमच्या ऋतम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.